शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा, एप्रिल महिन्याची सुरुवात होताच सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे जाहीर करण्यात केले की कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार, कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही। मागच्या महिन्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 2 लाख रुपयाची कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय घेण्यात आला होता। परंतु आज एप्रिल महिन्यामध्ये झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी नेमकं कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं, कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची नाही याबद्दल पहिल्यांदा स्पष्टीकरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या मनामध्ये जी काही भीती होती, आमचं 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार का, आमचं या ठिकाणी 50,000 रुपयाचं अनुदान भेटणार का, याबद्दल प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये होते। तर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी हे प्रश्न या ठिकाणी सोडवलेत। लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आले की कर्जमाफी सरसकट अजिबात होणार नाही। कर्जमाफी आता 2026 या योजनेच्या माध्यमातून आता सरसकट हा शब्द पूर्णपणे काढून टाकण्यात आलेला आहे। त्यामुळं 25 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधव आता या ठिकाणी रडत बसणार आहेत। जवळजवळ 25 लाख शेतकरी या ठिकाणी रडत बसणार आहेत। त्यांना कर्जमाफीचा 1 रुपया सुद्धा या ठिकाणी फायदा होणार नसल्याची माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। सरकारने एप्रिल महिन्यामध्ये पहिल्यांदा सांगून टाकले कोणती शेतकरी आता कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार, कर्ज माफ होण्यासाठी कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार नाही, कोणते शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार, कोणाचे कर्ज या ठिकाणी माफ होणार नाही, त्याची तुम्ही वाट बघत बसू नका। हे देखील स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। बघा, सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा, येणाऱ्या 1 मे पासून 2026 पासून सर्व शेतकऱ्याची पडताळणी होणार आहे। त्या पडताळणीमध्ये या 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना बाहेर काढले जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा करून घेण्यासाठी नेमकं तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागणार आहे, कोणतं कर्ज माफ होणार नाही, कोणाचं 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार आहे, कोणाला 50,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी एप्रिल महिन्याची सुरुवात होताच हे आता नेमकं काय सांगितले हे आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे या ठिकाणी बघणार आहात। आज मुख्यमंत्री साहेब पत्रकार परिषद घेत असताना पत्रकारांनी त्यांना महत्त्वाचे काही प्रश्न विचारले। पहिला प्रश्न असा विचारण्यात आला की शेतकरी आता चिंतेमध्ये आहेत, कोणत्या शेतकऱ्याचं 2 लाख रुपयाचं तुम्ही कर्ज माफ करणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये नियमित कर्ज भरणाऱ्यांना तुम्ही कधी देणार आहे, याची डिटेल्स माहिती तुम्हाला खरी सांगून टाकणार आहे। कारण शेतकरी देखील खरी माहिती पाहण्यासाठी उत्सुक आहेत। जेव्हा मुख्यमंत्री साहेबांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी स्वतः ती माहिती सांगितली की त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारण्यात आला की नेमकं कर्जमाफी जून महिन्यामध्ये होणार आहे का, तर शेतकऱ्यांनी जी काही कामे करायची आहेत ती 1 महिना आधी करून घ्यावी लागणार आहेत। मग म्हणजे मे महिन्यामध्ये सर्व काही तुम्हाला कामे करावी लागणार आहेत। जसं की समिती तर स्थापन झालेलीच आहे, त्या समितीमधील काही अधिकारी शेतकऱ्यांना खरंच शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलं आहे की नाही हे सर्व काही माहिती आता या ठिकाणी गोळा करतायत। मात्र सगळ्यात महत्त्वाचं सर्व काही माहिती तुम्हाला विचारणार देखील आहे। याबद्दल काय महत्त्वाची माहिती विचारणार समोर आले ती सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगितले। सगळ्यांनी फक्त तुमच्या दिवसातला 2 मिनिटे वेळ काढून मोबाईल फक्त हातात धरून सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या। बँकाचा एक मोठा प्रॉब्लेम देखील झालेला आहे। शेतकरी बांधवांनो, आज नवीन अपडेट बँकाबद्दल आलेले आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, या सरकारच्या माध्यमातून देखील या ठिकाणी सांगण्यात आले सर्व आता बँकांच्या अधिकाऱ्यांना हे परिपत्रक सुद्धा या ठिकाणी देण्यात आले। ते म्हणजे राज्यातील काही ठराविक बँकाच आता सरकारच्या माध्यमातून कर्जमाफ या ठिकाणी करण्यात येणार आहे। तुम्ही म्हणाल की असं की का बरं, तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे सांगतो। बघा, बाकीच्या बँका या ठिकाणी रद्द करण्यात येणार आहे। तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीची समिती पूर्णपणे या ठिकाणी स्थापन करण्याची जोरदार सुरुवात देखील झालेली आहे आणि सरकारने सुद्धा या ठिकाणी समिती देखील नेमले, तुम्हाला देखील माहिती आहे। आणि सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याची पडताळणी करण्यासाठी कठोर या ठिकाणी पावले देखील उचलायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आता ही पडताळणी करण्याची तारीख सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले। बघा, सर्वांनी लक्षात ठेवा,
तुम्हाला 25 एप्रिलला शेतकऱ्याच्या घरोघरी जाऊन तुमच्या सर्व शेतकऱ्याची या ठिकाणी पडताळणी या ठिकाणी करण्यात येणार आहे. बरोबर. आता 30 जून 2026च्या आतमध्ये राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचं कर्ज माफ झालेलं असणार आहे. परंतु सरकारने या ठिकाणी असं देखील सांगण्यात आलंय, एप्रिल महिन्यात पहिल्यांदा स्पष्टपणे सांगण्यात आलंय नेमकं कोणाचं कर्ज माफ करायचं, कोणाला कर्ज माफ करायचं नाही. नवीन आलेल्या अटी आणि नियमानुसार कोणाचे कर्ज माफ होणार नाही. परंतु काही अटी आणि नियम या ठिकाणी लावण्यात आलेत. त्या सरकारच्या माध्यमातून इतक्या या अटी लावण्यात आलेत जे पहिल्यांदाच या ठिकाणी आता स्पष्टपणे सांगण्यात आले. यामध्ये शेतकरी बांधव आता अनेक देखील रडणार आहेत, अक्षरशः रडणार आहेत. काल झालेले एका नवीन परिपत्रक त्याचा GR देखील या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. काल एक नवीन परिपत्रक सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले. त्यानुसार तुम्हाला असं देखील सांगण्यात आले राज्यातील फक्त या 8 बँकाची सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुमची कर्जमाफी केली जाणार आहे. बाकीच्या बँकाची कर्जमाफी तुमची अजिबात होणार नाही. बघा, एप्रिल महिना या ठिकाणी आर्थिक वर्षाची सुरुवात असते. याच्या माध्यमातून या ठिकाणी बदल देखील या ठिकाणी होत असतो. आता तुम्हाला देखील या ठिकाणी माहित आहे, इतर बँकामध्ये तुम्ही कर्ज घेऊन ठेवला असेल ते तुम्हाला स्वतःलाच या ठिकाणी कर्ज बँकेचं या ठिकाणी भरावं लागणार आहे. असं सरकारच्या माध्यमातून धक्कादायक अपडेट या ठिकाणी समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आता अनेक बँकेचा स्वतःचा IFSC कोड नसतो. अनेक बँकाचे या ठिकाणी विलिनीकरण झाले. त्यामुळं राज्यातील 14 बँका या ठिकाणी कर्जमाफीच्या योजनेतून या ठिकाणी रद्द करण्यात आलेत. आता शेतकऱ्याच्या अंगावर काटा फुटलाय. जर करता या 14 बँकेमध्ये चुकून जर तुम्ही कर्जमाफीसाठी म्हणजे शेती पिकासाठी कर्ज काढून जर 14 बँकेमध्ये जर ठेवलेलं असेल तर इथून पुढचे तुम्हाला स्वतःलाच कर्ज या ठिकाणी भरावं लागणार आहे. तुम्ही 100% लिहून ठेवा. आता तुम्ही कर्ज या ठिकाणी बँकामध्ये काढलं असेल तर तुम्ही वाट बघू नका. सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आले राज्यातील शेती पिकासाठी कर्जमाफी जी आहे ती अधिकृत तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. शेतकरी बांधवासाठी शेतकरी बांधव देखील आनंद आहेत. या ठिकाणी वाट देखील बघू लागलेत. परंतु आज झालेल्या एखाद्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून एक धक्का देणारं परिपत्रक सुद्धा या ठिकाणी समोर आले. राज्यातील महत्वाच्या 8 बँकेतील शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे. बाकीच्या बँका सुद्धा या ठिकाणी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 8 बँकेमध्ये जर शेती पिकासाठी तुम्ही कर्ज काढला असेल तर तुमचं या ठिकाणी कर्ज माफ होणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्याची पूर्णपणे या ठिकाणी 100% या ठिकाणी ठरवण्यात आले. परंतु सर्वांचीच कर्जमाफी होणार नाही असं परिपत्रक सुद्धा अधिकृतपणे या ठिकाणी सांगण्यात आले. आता राज्यातील महत्वाच्या ज्या काही 8 बँका आहेत त्या सरकारच्या माध्यमातून मोठ्या बँका या ठिकाणी निवडण्यात आल्या. त्या बँकेतील कर्ज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे. आता एका मंत्रिमंडळाची बैठक देखील झाली. यामध्ये येणाऱ्या 1 मे 2026च्या तुम्ही ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा. याची तरतूद देखील केली जाणार आहे. सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आले सरकारच्या माध्यमातून 2 लाख रुपये जी काही तुमची कर्जमाफी आहे ते आता 2 टप्प्यात तुमची कर्जमाफी केली जाणार आहे. आता मे महिन्यातील राज्यातील टोटल आपल्याला पाहायला गेलं तर 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्ह्यापैकी फक्त 15 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यात येईल. त्यानंतर जून मध्ये जे काही उरलेले जिल्हे आहेत त्या उरलेल्या जिल्ह्यामधील त्याची कर्जमाफी करण्यात येईल. परंतु सर्वांची कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही. काही अटी आणि पात्रता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आल्यात. यामुळे शेतकरी बांधव आता या ठिकाणी अक्षरशः रडणार आहेत. काल झालेल्या एका नवीन मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बँका संदर्भातील एक महत्वाची अपडेट सुद्धा आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आल्याने ज्या काही 8 बँकाच्या लिस्टमध्ये तुमची जर बँक या ठिकाणी नसेल तर तुम्हाला स्वतःलाच या ठिकाणी तुमचं कर्ज या ठिकाणी भरावं लागणार आहे. त्यामुळे तुमच्या दिवसातला फक्त 2 मिनिटं वेळ काढून तुमचा मोबाईल हातात धरून या ठिकाणी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, ज्या शेतकऱ्यांनी माहिती घेतली त्यांचं 100% या ठिकाणी कर्ज माफ होणार आहे. बघा, आता ती कोणती माहिती आहे याची सविस्तर माहिती या ठिकाणी सांगणार आहे. तुम्हाला कर्ज असेल, आता कोणत्या बँकेत तुम्हाला अकाउंट काढायचं आहे त्याची देखील सगळ्यात महत्वाची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. सरकारने देखील लावलेल्या 8 बँकेतील कोणत्या बँकेत त्या बँकेची लिस्ट देखील सांगणार आहे. तुमची कर्जमाफी होणार आहे का नाही ते देखील सांगणार आहे. कारण राज्यात आता फक्त 14 बँका अशा सापडल्यात ज्यामध्ये चुकीच्या मार्गाने शेतकऱ्यांना कर्ज घेतले.
त्या बँकांना या ठिकाणी वगळण्यात आले आहे। कालच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले, सगळ्यांनी लक्षात ठेवा, काल मंत्रिमंडळाची एक बैठक झाली आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी महत्त्वाचं उत्तर दिलंय। अनेक पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की सोशल मीडियावर जे काही महत्त्वाच्या बातम्या जोरदार पसरू लागलेत, कर्जमाफी करण्यासाठी अटी नियम तुम्ही लावलेत का? तर यावरती मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, आम्ही फक्त धनदांडग्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी, म्हणजे श्रीमंत शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी होऊ नये म्हणून त्यांना बाहेर काढण्यासाठी आता एप्रिल 2026 या महिन्याची सुरुवात होताच, म्हणजे आता झालेली देखील आहे, यासाठी अटी आणि पात्रता या ठिकाणी आम्ही लागू केल्यात। त्या नियमानुसार या ठिकाणी तुम्हाला तुमचं कर्जमाफी या ठिकाणी आम्ही करणार आहोत, अशी माहिती या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। या आलेल्या नवीन अपडेटनुसार आता मुख्यमंत्र्यांनी देखील असं सांगितलंय की आता राज्यातील सर्वच बँकांची कर्जमाफी या ठिकाणी अजिबात करण्यात येणार नाही, कारण अशा पण बँका आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत। अनेक शेतकऱ्यांनी त्या चुकीच्या मार्गाने बँकेमध्ये कर्ज काढून ठेवले। मग शेतकरी बांधवांनो, तुम्ही कोणत्या बँकेमध्ये कर्ज काढलंय हे सुद्धा बघणं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, कारण ही जी काही बातमी आली तर ती बातमी अधिकृत आली। बघा, राज्यातील 8 पैकी कोणत्या बँकेचं कर्ज काढलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी स्वतःलाच भरावं लागणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी देखील कालच पत्रकारांना बोलताना त्याची यादी देखील या ठिकाणी वाचून दाखवली आहे। आता 8 बँकांच्या यादीमध्ये तुमची बँक आहे का हे असणं देखील खूप गरजेचं आहे। बघा, शेतकरी बांधवांना प्रश्न देखील पडलाय, आमच्या बँकेतील आता कर्ज जे आहे तर ते आम्ही काढलंय, त्या बँकेतील कर्जाचा सरकार आता या ठिकाणी माफ करणार का? तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यात पण अशा पण काही शेतकऱ्यांच्या बँका निवडल्यात ज्यामध्ये त्यांनी ओळखी करून शेतकऱ्याचे अनेक शेतकऱ्यांनी त्यामध्ये बँकेमध्ये मॅनेजरची ओळखी करून इकडे तिकडे थोडीफार चुकीच्या मार्गाने अनेक शेतकऱ्यांनी बँकेतील जादा कर्ज काढलेला आहे। काहींनी शेती पिकासाठी कर्ज काढलंय आणि शेती पिकाच्या नावाखाली देखील काहींनी कर्ज काढलंय। या ठिकाणी काय घडलंय बघा, चुकीच्या मार्गाने देखील काय केलंय, काही जणांनी विहिरीचं काम केलंय, काही जणांनी घरे बांधलेत, काही जणांनी गाड्या घेतलेत। ही महत्त्वाची धक्का देणारी माहिती या ठिकाणी सरकारला उघडीस आल्यामुळे काहींनी स्वतःच घर बांधल्याचं लक्षात आल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं त्यामुळं बंगलं बांधलं देखील सरकारच्या लक्षात आलंय। त्यामुळे आता राज्यातील 8 बँकेतील कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ करण्याचं सरकारने या ठिकाणी ठरवण्यात आलंय। आता इतर बँकात जर तुम्ही कर्ज काढलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी कर्ज तुमची 0 रुपये कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे, असं व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी स्वतः सांगण्यात आलेलं आहे। बघा, आता सगळ्यात महत्त्वाची माहिती आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेऊया। राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी जवळपास 70,000 कोटी रुपये या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत। यावरती पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्न देखील विचारले, कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे, कारण अनेक बँका रद्द देखील या ठिकाणी करण्यात आल्या आहेत। मुख्य बँका 8 कोणत्या आहेत, त्या 8 बँकेतून तुमची कर्जमाफी केली जाणार आहे। आता या 8 बँकेच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का, तुमचं बँकेचं खातं आहे का, हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। तर या बँकेत जर तुमचं खातं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची कर्जमाफी होण्याचा चान्स या ठिकाणी तुमच्याकडे नसणार आहे। तुम्हाला रडायची वेळ देखील या ठिकाणी येऊ शकते, अन्यथा तुम्हाला कर्जमाफीचा फायदा या ठिकाणी तुमच्या बँकेतून या ठिकाणी होणार नाही। अनेक बँकांमध्ये चुकीच्या मार्गाने शेती पिकाच्या नावाखाली सांगून शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने कर्ज काढला असल्याचे या ठिकाणी समोर आलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा कशा पद्धतीने जास्तीत जास्त कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे आणि कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून 2026च्या एप्रिल महिन्यामध्ये कोणकोणते नवीन नियम या ठिकाणी लावण्यात आले। जर बघा किती प्रकारचे असतात, आता बँका किती प्रकारचे असतात हे तुम्ही लक्षात ठेवा। 3 प्रकारचे असतात, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, सहकारी बँका। या प्रामुख्याने बँका असतात सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारच्या काय कर्ज असतंय ते यामध्ये सर्वांचीच आपण कर्ज काढलेला असतोय। तर या ठिकाणी सर्वांची कर्जमाफी अशी होईल का असं देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल तर सर्वांची या ठिकाणी तुमची कर्जमाफी होणार नाही। या ठराविक बँकाची या ठिकाणी सरकार कर्ज माफ करणार आहे, कारण सरकारला सुद्धा या ठिकाणी परवडलं पाहिजे। सरसकट कर्ज करायचं म्हटल्यावर सरकारच्या तिजोरीवर इतका पैसा पण या ठिकाणी शिल्लक नाही आहे। त्यामुळे आता कारण तुम्हाला बी माहित आहे सरकारने तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे पाठवलेत, PM किसान योजनेचे पैसे पाठवलेत, लाडक्या बहिणीचे 1500 रुपये पाठवलेत, तुमच्या घरामध्ये एखादी महिला असेल त्याच्या खात्यामध्ये देखील या ठिकाणी पैसे आलेत। आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खाजगी या बँका या ठिकाणी सर्वात जास्त शेती पिकासाठी कर्ज ज्या शेतकऱ्यांनी काढून ठेवले तर सरकारच्या माध्यमातून
आता लावलेल्या नियमानुसार ज्या बँका नियमात बसतील त्यांचंच कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे। कारण राज्यातील जवळपास 14 बँका कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही शेती पिकासाठी शेतकरी बांधवांनो तुम्ही कोणत्याही बँकेतून कर्ज काढला असेल तर यामध्ये तुमची बँक आहे का नाही हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। आता कर्जमाफी होणार की नाही, झाली तर कोणाची होणार, किती लाखाची होणार, 2 लाखाची होणार की 50,000 तुम्हाला अनुदान मिळणार ते पण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। अटी आणि पात्रता कोणत्या आहेत त्याची देखील माहिती सांगणार आहे। कोणाचं कर्जमाफ होणार आहे, फक्त 8 बँकाची कर्जमाफी होणार आहे। जर या 8 बँकेतून तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी कर्जाचा लाभ होणार आहे। अन्यथा वेगळ्या बँका असतील तर ते या बँका सोडून तुम्हाला वेगळ्या बँका असतील तर तुम्हाला स्वतःलाच या ठिकाणी तुमचं कर्ज या ठिकाणी बँकेत भरावं लागणार आहे, अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा या बँकेचं तुम्ही कर्ज काढलंय का बघा, ज्या काही राष्ट्रीयकृत बँका आहेत, ग्रामीण बँका आहेत, सहकारी बँका आहेत, अशा 3 प्रकारच्या बँका सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी निवडण्यात आलेत। मग तुम्ही कोणत्या बँकेमध्ये कर्ज काढलंय बघा, पहिला जो सरकारच्या माध्यमातून प्रकार सांगण्यात आलाय तो म्हणजे राष्ट्रीयकृत बँका। आता राष्ट्रीयकृत बँकामध्ये तुमची बँक खातं आहे का, त्या बँकेमध्ये तुमचं बँकेचं खातं आहे का, त्या बँकेमध्ये तुम्ही कर्ज काढलंय का, तरच तुमचं या ठिकाणी कर्ज माफ होणार आहे। आता हेच आपण या ठिकाणी अवघ्या 1 मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत। बघा सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी कोणकोणत्या बँका या ठिकाणी निवडण्यात आल्यात, सरकार त्या बँकाची कर्जमाफी आता तुम्हाला व्यवस्थित करणार आहे का, बँकांची लिस्ट दिसतो, सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। यामध्ये नॅशनलाइज बँक आहेत, राष्ट्रीयकृत बँक आहेत, कोणत्या बँकाची कर्जमाफी होणार आहे ते देखील पुढील सांगतो। ज्या काय नॅशनल बँक आहेत, जे काय राष्ट्रीयकृत बँक आहेत, याचा जर विचार करायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया, नंतर पंजाब नॅशनल बँक, नंतर बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, कॅनडा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, आणि पाहायला गेलं तर इंडियन बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, नंतर पंजाब अँड सिंध, ज्या काही बँका आहेत त्या ज्या काही सरकारी बँका आहेत तर त्या ग्राहकांना नागरी सेवा या ठिकाणी व्यवस्थित पुरवत असतात, बँकिंगच्या सेवा या ठिकाणी व्यवस्थित देत असतात। पण या बँकांचं कर्जमाफ होणार का हा प्रश्न सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित करण्यात आलाय। दुसरा प्रश्न असा आहे की ज्या काही बँका सांगण्यात आले ते कर्ज, आता साधा प्रश्न म्हणजे असा आहे की बँकाचं सरकार या ठिकाणी आता सरकार या बँकाचं कर्जमाफ करणार आहे का ते देखील पुढे सांगतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या काही 8 बँका सांगण्यात आल्या ज्यामध्ये पहिल्या टप्प्यातील कर्ज सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे त्या बँका आपण लगेच सांगणार आहे। परंतु दुसऱ्या बँकांचा प्रकार आहे ते म्हणजे आता सहकारी बँका, यामध्ये अटी आणि शर्तीमध्ये तुम्ही बसला तरच तुम्हाला या ठिकाणी तुमची कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे। सहकारी बँका कोणत्या आहेत बघा, या ठिकाणी लगेच सांगतो। सगळ्यात महत्त्वाची सहकारी बँक आहे, या दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक असतो। जे काय सहकारी बँका असतात आणि जे काय असहकारी बँका असतात यामध्ये जे काही खाजगी बँका असतात याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो। तुमचं कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे का, सहकारी बँका असेल, नंतर कोऑपरेटिव्ह बँका असेल, नंतर तुम्ही कोणकोणत्या बँका आहेत। आता सहकारी बँकेमध्ये पाहायला गेलं तर जिल्हा मध्यवर्ती बँक, नंतर पाहायला गेलं तर औद्योगिक सहकारी बँक, त्या ठिकाणी प्रामुख्याने संदर्भ पाहायला गेला तर राज्य सरकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँकेशी येतो। आता या सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी नीट व्यवस्थित पाहिलं तर मोठ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी जिल्हा मध्यवर्तीचं कर्ज घेतलेलं आहे। ज्या काही सोसायटी आहेत, जे काय आपण म्हणतो सोसायट्या सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे। मग त्या बँकेचं कर्ज माफ होणार का असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये पडलाय। तर ती लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून पुढे वाचवण्यात दाखवण्यात आली आहे। त्या बँका सुद्धा या ठिकाणी त्या बँकांचं कर्ज माफ होणार आहे का ती आपण लिस्ट आपण काळजीपूर्वक बघूया। पहिली बँक सरकारने सांगितले त्या बँकेचं नाव आहे ते म्हणजे युनियन बँकच। आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी युनियन बँक सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी काढलेला आहे तर त्या बँकेची वाट बघू नका। सगळ्यात महत्त्वाचं त्यानंतर ICICI बँक आहे, त्यानंतर HDFC बँक आहे। आता या बँकेमधून सुद्धा या ठिकाणी तुमचं कर्ज माफ केलं जाणार आहे अशी माहिती सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमचं कर्ज माफ खरोखरच होणार आहे का। आता कोणकोणत्या 8 बँक तर तुम्हाला सांगितलेत, आता कोणकोणते नियम आणि अटी या ठिकाणी लावण्यात आलेत लगेच तुम्हाला सांगणार आहे। त्यामध्ये बघा तुमच्या सोसायटी बँक असतील, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, जिल्हा सहकारी बँक असेल, भूविकास बँक असेल, अशा जवळपास 8 वेगवेगळ्या बँकांचं कर्ज माफ होणार आहे। कधी होणार आहे तर येणार आहे 30 जून 2026 ला टायमाला या ठिकाणी शेतकऱ्याचं कर्ज माफ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे सर्वांनी आपल्या बँकेमध्ये चौकशी करायची आहे, काय काय कागदपत्र नवीन द्यायला सांगितलेत,
तसेच तुम्हाला इतर कामं असतील तर तुम्ही ते करून घ्या. नक्कीच तुमची कर्जमाफी होईल. कर्जमाफीबद्दल अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी जे आपलं भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. धन्यवाद.